माझा हा व्हिडिओ तू न चुकता शेवटपर्यंत ऐकशील याची मला पूर्ण खात्री आहे। कसं आहे ना, तुझी अवस्था ना इकडून तिकडून लाथाडल्या जाणाऱ्या फुटबॉल सारखी झाली आहे आणि इकडून पण तुला लाथा बसतात, तिकडून पण ते लोक तुझी मारतायत, म्हणजे लाथ मारून मारून तुला उडवतायत, तिकडून ते किक मारून माझ्याकडे सोडतायत, मग मी इकडून जोराची किक मारून तुला चाबोवर रट्टे देते आणि देत राहणार आहे। अगं, तुझा हा व्हिडिओ बघून मला एवढं हसायला आलं की काय सांगू मी तुला। तसे तर मी तुझे सगळेच व्हिडिओ बघते, कारण ते माझं कामच आहे, माझं चॅनल रिॲक्शनचं आहे, तर रिॲक्शनसाठी मी तुझे सगळेच व्हिडिओ बघते। तर त्याच्यामध्ये खात्रीचा प्रश्न येतोच कुठून ग, चड्डी। आणि हो, आजपासून तुझं नाव चड्डी बरं का, फक्त चड्डी। छान आहे ना, स्वीट एकदम। अगं बावळट, जे बोलली ते बोलली आणि त्याच्यावरती तुझी काही स्क्रिप्ट दिली होती तुला मावसाडने लिहून, ती स्क्रिप्टच तू अख्खी लावून टाकलीस का कॉमेंट सेक्शनला? त्याच्यावरनंच कळलं की तू जे दिलेलं आहे ते बोलते आहेस आणि ती स्क्रिप्ट तुझ्याकडे रेडी होती, ती लिहून काढलेली होती आणि ती तुला कोणीतरी दिली आहे, ती तू वाचते आहेस। आणि तो डुकऱ्या पण तिथे आला आहे आता शेण खायला, माझा रोज रोज घेऊन जातो तो, माझं घेऊन गेल्याशिवाय त्याच्या मुलीचं पोटच भरत नाही ग। मग एकदा तिचं पोट भरलं ना माझं खाऊन की मग तिला विकायला काढतो तो डुकऱ्या। तिला इथे सोशल मीडियावर दाखवून विकली नाही तर मग त्याचं घर कसं चालणार ना, त्याच्या घरात त्याच्यामुळेच तर राशन येतं, म्हणजे त्याचं आणि त्याच्या बायकोचं ग दातविचकीचं, त्या दातातलं काढत बसते ना मग, तर ते अडकतं, मग काय काय मी खाल्लेलं असतं ना, मग तेच माझ्या ह्याच्यातनं बाहेर पडतं, तर मग ते खातात, तर मग त्याच्यात अडकतं मग तिच्या दातात ते जाऊन, तर त्याच्यामुळे पण पोटभर खा हा डुकऱ्या आणि डुकरिणी, आणि तुमच्या पोरीला पण द्या आणि मग चांगला कमवून देईल ती तुम्हाला। आणि बचने, लगेच धावत पळत आलीस ग, तुला व्हिडिओ बघून जामच हसायला आलं असेल ना, हसून घे। आणि ना आता ते झालेत ना, कट केलेस ना, ते आता कटच करत राहावे लागणार आहेत, समजली ना, टकली मायसा। कांच्या चिनाला कधी बघितलं नसेल तर बघून घे, एकदम कांच्या चिना लुक तिला खूप छान दिसेल बरं का। खाजी, तुझ्या तर आधी ते काळं झालंय ना, ते कर आधी, तुझ्या बहिणीकडनं कुठला फिल्टर लावते ते विचारून घे, चोपडून बसते ना तेलकटी का आतंक, तर तिला जरा विचारून घे की कुठला फिल्टर लावते, नाहीतर मग कोणाकडे जायचं, तिला तर सायकेट्रिस्टची गरज आहे, तर तिच्या डर्मेटॉलॉजिस्टकडे तू जा जरा, नाहीतर तू पण येडी होशील थोडी, तिला तर आता गल्लीतले लोक बोलतातच आहेत, येडी चल हटफुट हट। अरे डोळ्याखाली काळं तर असतं ग, पण ओटाखाली काळं कोणाच्या असतं, ते सारखं सारखं काय करते ग, कसं झालं तुझ्या ओटाखाली काळं, हा लाळ गळते का ग तुझी? रांजण दिनीचा एखादा बीब वगैरे असेल तर जरा लावत जा ग आणि जरा पुसत जा, नाहीतरी ती रांजण दिनी पण तसलीच आहे म्हणा, तिच्याकडे पण थोबाड पुसायला तुला काय प्रमोशनची वाट बघत असते, कशी ठेवते त्या रांजण दिनीला, गबाळी माय तशी गबाळी पोरगी, चिट्टाईच्या फुकट्या मुली। चिट्टाईचं 16वं वरीस धोक्याचं होतं, म्हणून धोक्याने ही मावसाड पैदा झाली, आणि मग बाप म्हणाला पहिली बेटी एकदम खोटी, कैसी खबरी बनेगी रे मावसाड तू। अगं बाई, माझं चॅनल कधी गेलंच नव्हतं, ते चॅनल आहे ना हेच चॅनल आहे माझं, कुठलं चॅनल यूट्यूबने उडवलं जरा सांग बघू तू। हां, कोणती खबर दिली, कोणी दिली तुला असली खबर? हां, ज्याने दिली ना एकदम चुकीची दिली आहे। हां, त्या झमऱ्याने ना फेक स्ट्राईक मारली होती आणि त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले होते। त्याचं काय झालं ना, त्याने फेक स्ट्राईक मारली आणि मग मी अपील केलं आणि मग माझं चॅनल, मला हेच चॅनल होतं ते परत मिळालं आणि यूट्यूबने वर माझी माफी पण मागितली की अशा ना या लोकांमुळे त्यांचं नाव खराब होत आहे आणि त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली जाईल। आणि मग काय स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली ना, आणि त्याच्यानंतर झमरा तिथे गप बसला। ते झमऱ्याला विचार कधी फुरसतमध्ये, तर तुला सांगायची गोष्ट ही की ते हेच चॅनल होतं, हेच चॅनल आहे आणि हेच चॅनल राहणार आहे। राहिला प्रश्न माझ्या व्लॉगिंग चॅनलचा, तर ते व्लॉगिंग चॅनलचं एक्सप्लेनेशन कालच्या कम्युनिटीमध्ये आहे, तर ज्यांना कोणाला उत्तर पाहिजे असेल तर तिथे मी लावली आहे, ती कॉमेंट तुम्ही बघू शकता। आणि माझ्या मैत्रिणींची चॅनल उडाली की काय झाली ते मला नाही ग माहिती, मला माझ्या चॅनलशी मतलब, मला दुसऱ्यांच्या चॅनलचं काही घेणं देणं नाही आहे, आणि मला माज नाही आलाय ग, आतापर्यंत तरी आला नव्हता, पण आता नक्कीच आलाय, आणि आता माज काय असतो ना ते मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे। चुन चुन के बदला लेगी सबका ये गॉसिप गर्ल। आणि तू काय ग म्हणते की हातात फुल आणि काय डेनिम शॉर्ट वगैरे घालून एवढ्या रात्रीचं काय करत होती चावट? हां, मी जे काही करतात ना नवऱ्याबरोबर तेच करत होती ग चावट, तुझ्यासारखी नाही आहे ग मी धंदेवाली, चावटपणा करते तो आपल्या नवऱ्याबरोबरच करते, नवऱ्याबरोबरच राहते, नवऱ्याबरोबरच फिरते, असं सोलो बिल्लो आणि कोणाच्या तरी प्रत्येक हॉटेलमध्ये ओळखी काढत फिरत नाही, प्रत्येक हॉटेलमध्ये कोण ना कोणतरी स्टाफ ओळखीचा असतोच म्हणे। तिच्या पोरांना ना आईचा आधार ना बापाचा आधार, तो तिथे हॉटेलमध्ये ड्युटी करतो म्हणजे सर्व्हिस देतो, ही दुसऱ्या सगळ्या हॉटेलमध्ये सोलो जाऊन सर्व्हिस देते, सोलो सर्व्हिस, ट्रिंग 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 ट्रिंग।
आणि हे आता लोकांना शिकवणार की मुलांना कसं सांभाळायचं। आधी स्वतःचं सांभाळा, कधी सासू, कधी सासरे, कधी आई, कधी बाबा तर नाही आहे म्हणा, पण कधी आई, असं सगळ्यांना बोलवून बोलवून हे लोक आपले सर्व्हिस देत बसतात। पैशाचं इतकी गरज आहे ना बिचाऱ्यांना की काय करणार ना, दुसरं काहीच नाही करू शकत। सर्व्हिस इंडस्ट्रीत कामाला आहेत ना दोघं जण। आणि माझ्या हातात काय तर फूल आहे म्हणे, फूल फूल आहे माझ्या हातात। मग तुला काय वाटलं काय असायला पाहिजे? तुझ्या हातात काय असतं ग? शेकी शेकी एकदम घाण तुझं डोंगण आणि हातात शेकी शेकी आहे, अगदी फ्री आहे ह्याची सर्व्हिस, काय पाहिजे ते घ्या, टिकीट 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 टिकीट। माझं तोंड मी का नाही दाखवत माहितीये? कारण का मला ना नेहमी व्यवस्थित राहायलाच आवडतं। मला ना असं अवतारामध्ये असं कसंही करून काहीही करून असं व्हिडिओ दाखवायला आवडत नाही, त्याच्यामुळे मी माझं तोंड नाही दाखवत। आणि माझ्या घरात आहे ना सगळ्यांना माहितीये मी रोस्टिंग करते। आता तुम्हाला जे काही वाटायचे ते वाटू दे। आमच्या घरात आहे ना आम्हाला लहानपणापासून हे शिकवलंय की चुकीला माफी नाही, आणि जे घाण ते घाणच। उगाच आपण असं तोंडावर एक आणि मागून एक असे धंदे करायचे नाहीत मावसाड सारखे, आणि अशा धंद्या करणाऱ्यांना पण सोडायचं नाही, बिलकुल पकडून त्यांच्या चाबोवर नागडं काढून रट्टे द्यायचे। कधी ढुंगण दाखवतायत, कधी काय दाखवतायत। त्या मावसाडला पण घाण सवय, स्वतःचेच फोटो व्हायरल केले। मला तर पक्की पक्की खात्री आहे की हिनेच ते फोटो व्हायरल केले स्वतःचे, आणि आता बोंबाबोंब करते कारण हिला घाण सवय अजून पण गेलेली नाहीये। असंच वाकडं तिकडं करून काहीतरी पोजेस द्यायच्या, आणि ती सवय तू उचललेली आहेस। काय तर ते जुळाच्या निमित्ताने काय काय चड्डी घालून आपली ते जुळाला हाकलवत होती, त्यापेक्षा ते चड्डी घेण्यापेक्षा पेस्ट कंट्रोल करून घेतलं असतं तर जास्त बरं झालं असतं। खरकटी भांडी घरात ठेवल्यावर आणि काय होणार म्हणा। आणि काय ग, चड्डीतच केलीस की काय? टराटरा आणि फराफरा थंबनेलला बघ, ती बॉक्सर काय ते घालतेस, चड्डी तर चड्डीच म्हणा, बॉक्सर पण बॉक्सरचा अपमान येतो। चड्डी चड्डी तशीच ओली काय लागते दिसते त्याच्यामध्ये, ओलं ओलं काहीतरी, हा का धुतले ते धुतलेलं तसंच ठेवलं आणि चड्डीनेच पुसलं वाटतं। घाण कुठली, आणि म्हणे क्लासच्या गोष्टी तू तर करूच नको ग, तू तर क्लासलेस आहे, थर्ड क्लास, चड्डीने बोचा पुसणारी। आणि काय म्हणते की यूट्यूब मॉनिटायझेशन बंद करेल तर सगळ्यात पहिले मी पळेन, मला हार्ट अटॅक येईल। हा अगं मला हार्ट अटॅक नाही येणार ग, पण सगळ्यात पहिले तर तुम्ही गचकल्यावर मी व्हिडिओ कोणावर बनवायचे ते सांग ना मला। हा कारण सगळ्यात पहिले तर तुम्ही फुकटात काहीच देत नाही ना, म्हणजे तुम्ही सगळं दाखवण्याचे पैसे घेता ना, ते पैशासाठीच तर तुम्ही हे धंदे करता। तर हा धंदाच बंद झाला, या धंद्याचे पैसे मिळणे बंद झाले तर कशाला तुम्ही फुकटमध्ये द्याल ना, इतने मी इथं नाहीच मिळेगा असं म्हणाल, मग मी कशावर व्हिडिओ बनवू ग? मग मी पण जाईन ग, तर त्यासाठी सांगते ग, तू पण आहे ना बंद कर ग, तुझा व्हिडिओ बंद कर, मग माझं तोंड पण बंद होईल ग। आणि सारखं सारखं काय ग तेच 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 बोलते। हा माझा लास्ट व्हिडिओ, हा माझा लास्ट व्हिडिओ, पहिल्या व्हिडिओत पण म्हणाली हा माझा लास्ट व्हिडिओ, सेकंड व्हिडिओत पण म्हणाली हा माझा लास्ट व्हिडिओ, थर्ड व्हिडिओत पण म्हणाली हा माझा लास्ट व्हिडिओ, तुला जितका भाव दिला तितका पुरे, आणि मी आता ह्याच्या पुढे नाही व्हिडिओ बनवणार, आणि हे माझं शेवटचं समज। आणि आता आज तर म्हणत होती सगळ्या समस्त DBS संघटनेची अध्यक्ष बनू पाहत होती ग, हिला जरा मावसाडला बाजूला करून हा करत होती शहाणपणा। हा काय तर म्हणे की सगळ्यांनी भाव दिला, आता कोणी भाव देणार नाहीये, तर लक्षात ठेव ग, तुला इंग्लिश समजत नाही का ग? तुझ्या रिकाम्या खोपडीत तुझी कालच म्हटलं ना मी की तू पूर्णच्या पूर्णच बधीर आहेस ग, प्लॅटफॉर्म आहे ग तुझा, फ्लॅट तुझ्यासारखाच नागाना पिछा आणि त्या मावसाड सारखाच चपटा प्लॅटफॉर्म। पुन्हा पुन्हा लास्ट बोलून बोलून परत परत येते, तुला लास्टचा अर्थ कळत नाही का ग? ती मावसाड ती तुला फूस लावते आणि तू तिच्या तालावर नाचते ग माकडीण। तुला लाथा खायला पुढे करतात आणि मागून तुझ्या चड्ड्या घेऊन पळतात। आता हळूहळू तुझी चड्डी खाली सरकते ग, ती जरा सांभाळून ठेव ग, नाही तर पुन्हाच काढतील ग त्या, आणि तुझी चड्डी घेऊन पळून जातील त्या दोन बहिणी, समजली का? आधी तर मी मावसाडवर करायची, मावसाड नंतर खाजीवर पण करायला लागली, अजूनही करते दोघींवर म्हणा, पण त्या दोघी कधी पुढे आल्या नाहीत। मग एवढंच जर मावसाडला होतं तर आपल्या बहिणीला पुढे करायचं होतं ना, हे म्हणजे स्वतःचं सेफ राहायचं आणि दुसऱ्याला नागडं करायचं असं झालंय। पण तू मूर्ख बाई त्यांच्या या प्लॅनला बळी पडतेस ग, अक्कल नाही का ग तुला जरा पण ग? कोण आपल्या बापाचं नाही तर कोण आपल्या शब्दाचं नाही, ही 10 वेळा बोलते की मी आता लास्ट करते आणि परत परत येते, म्हणजे अगदीच ग बाई सगळीच DBS अशीच दिसतायत वाटतं, घरदार विकून खाणारी संघटना। तू माझ्या घरच्यांबद्दल बोललीये, माझ्या रक्तामध्ये भिनले, ते रक्तामध्ये भिनले, तर अजून पण बोलणार आहे ग, तर अजून कुठे कुठे भिनणार आहे, तर ते आधीच त्याचा बंदोबस्त करून घे ग। आणि या बधीरच्या डोक्यातच प्रॉब्लेम आहे वाटतं, या बधीरला काय कळतच नाही की मी काय बोलते, काय वेगळ्या स्वतःचं काहीतरी ते मावसाड सांगतं, ते स्क्रिप्ट जसंच्या तसं वाचून काढते, ते मावसाड अनपड, तिचं तर केमिकल लोचा आहे, त्याच्यामुळे तिचं ऐकून करते, तर कर बाई तू कर, आणि मग तुला कळेल अजून मग कशी लक्तरं निघतात तुझी ती।
आणि तुझ्या मुलीबद्दल पण मी बोलली होती ग, जे तूच बोलली होती की पुढे जाऊन तिला धुणी भांडीच करायची, त्याच्यामुळे तिच्या शिक्षणाचं एवढं काही नाही, पण त्याच्याबद्दल तर तुला काहीच नाही वाईट वाटलं. आणि जे मुलाबद्दल मी बोलली नाही त्याचे ते ऐकूनच तुला जास्त मिरच्या झोंबल्या, उगाचच आपलं अंगावर घ्यायचं आपलं. माझ्या मुलाला बोलली अगं बधीर डोक्याची, जरा नीट ऐकत जा गं. त्या अक्केचं पण तसंच, त्या अक्केबद्दल तर मी असं कधीच बोलली नाही की मी माझ्यामुळे तिचं चॅनल बंद झालंय किंवा मी तिचं चॅनल उडवलंय वगैरे. स्वतःच्याच डोक्याचं स्वतःच काय ते ए मावसाडे, अगं ए बधीर डोक्याची, येड्या भोकाची मावसाड, येडपट कुठली, काय स्क्रिप्ट देते ग हिला. मी म्हटलं अक्केचा फेरा पूर्ण अजून संपलेला नाही, आता फक्त चॅनल उडालंय. ते माझ्यामुळे उडालं नाही आहे, ते तिच्या कर्मांमुळे उडालंय. ते कर्म भवले तिला तिचे, तुमचे जे कर्म आहेत ना, त्या कर्माने वाट बघितली नाही आणि आला कर्मा फिरून तिच्यावर. आणि तो अजून संपलेला नाही आहे कर्माचा फेरा. तो अजून जेव्हापर्यंत तुम्ही उंगली करत राहणार ना, तिने दिलेले जे फोटो आणि जे काही माहिती आहे त्याच्याने मला तुम्ही सारखं हॅरॅस करत राहणार, त्याच्यावरून तुम्ही मला सारखं बोलत राहणार ना, तोपर्यंत तिला तळतळाट लागत राहणार. आणि ती आता कधीच आयुष्यात सुखी होऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही तिची अशी वारंवार मला आठवण करून देत राहणार. समजली का अक्के? तुझ्यापर्यंत पण पोचलं तर लक्षात ठेव आणि आवर घाल यांना. ज्या रायता फेलवलायस ना तो निस्तर, नाहीतर आहे तुझं ऑल द बेस्ट फॉर युअर हॅपीली नेव्हर एव्हर. आणि इतका वेळ दिला खरं तर तुझी लायकीच नाही इतका वेळ. अरे मग कशाला देते वेळ? येडी आहे का ग तू वायजड बाई? हां, तुला तर शिव्या काय, तुला तर आहे ना मी ओपनली असं. आता बघ तुम्ही काय करणार आहे. स्वतःच्या बुद्धीने वागली असतीस ना तर 2-4 व्हिडिओ करून सोडून दिली असती. थोड्या गोष्टी कळल्या तुझ्याबद्दल, वाईट पण वाटलं होतं एका क्षणाला, पण नाही ग. तू ज्यांच्या तालावर नाचतेस ना, ज्यांचं ऐकून करतेस ना, त्याच्यावरनं तुझी लायकी कळली. आणि ती आता वेळोवेळी तुला दाखवत राहणार आहे मी, ह्याची तू फुल गॅरंटी लिहून घे तू माझ्याकडनं. मस्त चटका लागला ना हां, बोलता दिलं ना तुला देवाने प्रसाद. एकदा ना असाच ते सिलेंडरवर बसली असताना ना भम, मग चड्डी कशी घालते ते बघते मी. तो हाताच्या ऐवजी ना डुंगूला लागायला पाहिजे होता, म्हणजे कळलं असतं चड्डी घालून कसं मटकायचं असतं. ते चड्डी घालायचे वांदे झाले असते, 4 दिवस गायब राहिली असती. का केला असता चला ना गडे असाडे. नेक्स्ट टाइम जरा बेटर स्क्रिप्ट दे, समजली का? उप्स, अरे पण तुम्ही तर लास्ट व्हिडिओ आहे ना माझ्यावरचा. आता असू दे, शब्दाचे तरी खरे राहा, नाहीतर आयुष्यात तर तसे तर कोणाचेच खरे नाही, सगळे नाही तुम्ही. ना जन्म द्या त्या आईबापाचे, ना मुलांचे, ना नवऱ्याचे, ना कोणाचं काय तर कोणाचं काय. या गॉसिप गर्लची आहे ना बंद मुट्ठी लाख की है, अगर खुल गई ना तो खाक के रह जाओगे तुम लोग, इतना याद रखना. नाही समजला ना तर जरा गूगल करा. आणि स्क्रीनशॉट गुगलवरून लावते. अगं मंदबाई, तुला कधी यूट्यूबने तुला अप्रोच केलं असेल तर तुला कळणार ना यूट्यूबबरोबर काय कम्युनिकेशन, यूट्यूबचं काय पॉलिसी. फक्त तुम्ही उघडता ते ह्याच्यासाठीच उघडता की किती पेमेंट आलं आहे बघायला, किती ढुंगण टाकून किती कमवले आणि काय कोणाकोणाला देऊन किती वाटून, किती कोणी काकांनी किती पैसे पाठवले, अंकलने अंकल किती फायदा झाला आहे ते बघायला फक्त तुम्ही उघडता यूट्यूब. तर तुम्हाला कसं माहिती असणार की यूट्यूब मेलमध्ये लिंक देतं, तुमच्यासारखी स्क्रिप्ट छापत नाही आणि सांगतं की फॉर फर्दर डिटेल्स चेक द प्रोव्हाइडेड लिंक. मग ते गुगलकडे डायरेक्ट होतं आणि मग त्यांचे जे काही नॉर्म्स आणि जे आहेत ऑलरेडी तिकडे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली असते. जाऊ दे ग चड्डे, तू चड्डीत राहा बास. आणि तू माझ्या नवऱ्याची काळजी नको करू, राहिलेच तर तुझ्या नवऱ्याची काळजी कर. तुझा चड्डीचा नाडा आहे ना तो सांभाळून ठेव. तू स्वतःच बोलली होती ना माझ्या व्हिडिओमध्ये तो येत नाही, त्याची एक पोझिशन आहे, त्याच्यावरनंच कळलं. तुझे व्हिडिओ काय लायकीचे असतात की तो पण समजू नये. हिच्या व्हिडिओत येणं म्हणजे आपल्या पोझिशनला धक्का लागण्यासारखं आहे. लायकीत राहा गं बाई, लायकीत राहा. आणि तुम्हाला खूप हसायचा मूड होता ना आज, तर आज खूप हसा हा DBS वाल्यांनो. हा व्हिडिओ आल्यानंतर, हा पॉडकास्ट ऐकून तर, आणि खूप एकदम मन भरून हसा. संध्याकाळी मी दुसरा व्हिडिओ, आपला रेग्युलर व्हिडिओ पण घेऊन येईन मंडळी. सो मंडळी, आज डबल बोनांजा, आज की पार्टी मेरी तरफ से. सो दॅट्स इट फॉर दिस पॉडकास्ट मंडळी. आपलं रेग्युलर पॉडकास्ट थोड्या वेळाने मी घेऊन येईनच, संध्याकाळी थोडं लेट येईल पण येईल. अजून एक आपलं नेहमीचं विकेंडचा वार पार्ट 2. सो भेटू आपण थोड्याच वेळात नवीन पॉडकास्ट सोबत. तोपर्यंत काळजी घ्या, एन्जॉय, बाय, मासलामा.